अंजली दमानेजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। तर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत सुषमा अंधारेजी। सुषमा अंधारेजी, एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे आत्ता माणिकराव कोकाटे अजित पवार यांच्यात बैठक होती, अँटी चेंबरमध्ये बैठक। दुसरीकडे एक महत्त्वाची माहिती अशी समोर येते की त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांचं खातं बदललं जाणार आहे। नाही, तुम्ही राजीनामा घेण्याऐवजी खातेपालटाची चर्चा करता म्हणजे ही तात्पुरती मलमपट्टी आहे। मुळात माणिकराव कोकाटे यांची ही काही पहिली चूक नाही। माणिकराव कोकाटे वारंवार वादग्रस्त विधानं करतात, किंबहुना त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा ऑरा कॅरी करता येत नाही। कुठल्याही मंत्र्याने आपल्या खात्याच्या कार्यपद्धतीबद्दल आणि त्या खात्यासंबंधी मांडलेल्या फोरकास्ट विजन बद्दल चर्चा व्हायला पाहिजे, पण कोकाटेंची चर्चा ही फक्त आणि फक्त त्यांच्या वादग्रस्त विधानांचीच जास्त होत राहते। आणि आता त्यांनी जे काही केले, विधिमंडळातला जो प्रकार पुढे आलेला आहे तो संसदीय शासन पद्धतीच्या गरिमेला गालबोट लावणारा आहे। त्यामुळे निश्चितपणे त्यांना सत्तेतून पायउतार करणं जास्त गरजेचं आहे आणि ही चर्चा काल आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांकडे सुद्धा केलेली आहे। वादग्रस्त मंत्र्यांसंदर्भातच तुम्ही ही भेट घेतलेली होती, मात्र या वादग्रस्त मंत्र्यांबद्दल कोणतीही ठोस कारवाई किंवा ठोस निर्णय हे सरकार का घेत नसावं असं वाटतं? नाही, सरकारला मुळात लोकशाही व्यवस्थेची चाळच उरलेली नाही। लोकशाही शासन पद्धतीबद्दल जर त्यांना काहीही वाटलं असतं तर निश्चितपणे त्यांनी थोडीफार हालचाल केली असती, परंतु हे सरकार इतकं ढालगज आणि इतकं निगरगट्ट गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे। थोडंसं तुम्हाला थांबवते, मी पुन्हा येईन तुमच्याकडे। एक अपडेट आहे, तर माणिकराव कोकाटे यांनी यापुढे बोलताना आणि वागताना काळजी घेईन असं म्हटलंय। अजित पवारांसमोर माणिकराव कोकाटेंनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते यापुढे बोलताना आणि वागताना काळजी घेईन असं माणिकराव कोकाटेंनी अजित पवारांना सांगितल्याचं कळतंय। स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी दिलेलं आहे। तर सुषमा अंधारेजी, हे आत्ताची आलेली अपडेट तुम्ही कदाचित ऐकली असेल। या आधी सुद्धा अजित पवारांनी जेव्हा जेव्हा कोकाटेंनी वादग्रस्त वक्तव्य केलेली होती तेव्हा तेव्हा अजित पवारांनी सुनावलं होतं, कान टोचले होते। मात्र आता पुन्हा कोकाटे म्हणतात यापुढे बोलताना वागताना काळजी घे। नाही, काळजी घेईन म्हणजे काय? म्हणजे तुम्ही वारंवार लाथा मारणार आणि सॉरी म्हणणार, याला काय अर्थ आहे? मुळात तुमच्या बोलण्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या पोरांना राग आला, ज्यांनी प्रतिकात्मक आंदोलन केलं आणि त्या आंदोलनात यांच्याच पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने जीवघेणी मारहाण केली, ज्याच्यात त्याच्या 2 मंत्र्यांना अत्यंत गंभीर दुखापत झालेली आहे, हे यांच्या माघार घेईन एवढ्या शब्दाने पुरून येतं का? यांनी नुसतं माघार घेईन म्हटलं की ते सगळं दुरुस्त होतं का? ते जेव्हा रम्मी खेळत होते तेव्हा बाजूला आदिवासी मंत्री एका महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करत होते। तुम्ही आदिवासींचा अवमान करताय, तुम्ही आदिवासींच्या प्रश्नांना अत्यंत तुच्छ समजताय, त्या सगळ्या आदिवासींच्या मनातल्या भावना पुसता येतील का? माघार घेईन म्हणजे काय? नक्कीच, नेमकं काय होतंय बैठकीनंतर याकडे आपलं लक्ष असेलच। तूर्तास धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी।